आगामी लोकसभा निवडणुकीकरता महायुतीत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली आहे। भाजप सर्वाधिक 32 जागा लढवणार आहे असं बोललं जात आहे। मुख्यमंत्री शिंदेंना 12 तर अजित पवारांना केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागणार आहे अशी चर्चा आहे। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। भाजप 32, शिवसेना 12 जागा लढवणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला केवळ 4 जागा। लवकरच देशात लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं बोललं जात आहे। राज्यातील एकूण 48 जागांकरता 32-12-4 असं जागा वाटपाचं सूत्र प्राथमिक फेरीत ठरल्याचं बोललं जात आहे। हे जागा वाटप सूत्रांनुसार भाजप 32, शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना 12 तर अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 4 जागा येण्याची शक्यता आहे। या संभाव्य जागा वाटप फॉर्म्युल्यावरून आता राजकारण सुरू झालंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका सुरू केली आहे। अजित पवारांच्या वाट्याला अवघ्या 4 जागा येण्याची शक्यता असल्यामुळे रोहित पवारांनी हा खोचक टोला लगावलाय। विधानसभेला कदाचित त्यांना सांगतील की तुम्हाला 10-20 जागा दिल्या जातील, नाहीतर तुम्ही भाजपवर लढा। ही परिस्थिती हळूहळू ही अजितदादा आणि त्यांच्या सर्व नेत्यांची, त्यांच्या पक्षाची ही होताना आपण सर्वजण बघू। आणि तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही, येत्या काळामध्ये अजितदादा कदाचित एकटे पडतील। त्यांच्या आसपास असणारे जे सर्व नेते जे कानामध्ये दिवसा आणि संध्याकाळी नुसतं विष पेरत असतात, ते कदाचित दादांवर राहतील का नाही असाही प्रश्न खरं तर डोळ्यासमोर आहे। त्यामुळे दादांना 4 वरच कुठेतरी थांबावं लागेल। ठाकरेंच्या पक्षानेही शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेसह भाजपवर टीकास्त्र डागलंय। आगामी लोकसभेत भाजप राज्यात अधिक जागा लढवणार असल्याचा दावा राऊतांनी केला। महाराष्ट्राच्या अस्मितेचं संदर्भात आवाज उठवणारे दोन्ही पक्ष फोडण्यात आले आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष फोडले बरं का, त्यांना लाजा वाटल्या पाहिजे की महाराष्ट्राच्या अपमानात त्यांचं योगदान ते देत आहेत। एकीकडे मवियाच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे, तर दुसरीकडे लोकसभेच्या संभाव्य जागा वाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण मंत्री छगन भुजबळांनी शिवसेने एवढ्या जागा देण्याची मागणी केली आहे। मला काही कल्पना नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे, शिंदे साहेबांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या अजितदादांना मिळतील, बस एवढंच मला माहिती। बाकी हे मला माहिती। 2019 मध्ये भाजपनं 25 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 23 जागांवर विजय मिळवला होता। शिवसेनेनं 23 जागा लढवल्या होत्या, तर 18 जागांवर त्यांनी विजय मिळवला होता। राष्ट्रवादी काँग्रेसनं 19 जागांवर निवडणूक लढवली असली तरी त्यांना अवघ्या 4 जागा जिंकता आल्या होत्या, तर काँग्रेसनं 25 जागा लढवून केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं। गेल्या वेळी राज्यात राजकीय समीकरण वेगळं होतं। भाजप शिवसेना युती होती, पण आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।